राम राम मंडळी, कलम 302 ब्लॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. अहो शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान. काय सुंदर योगायोग आहे. महाशिवरात्रीच्या तुम्हा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आपल्या शंभू महादेवाने तिसरा डोळा उघडावाच अशी परिस्थिती आहे, ध्यानात ठेवा. इथून पाठीमागे जी युग होऊन गेली त्या युगामध्ये रावणाचा वध करायला रामाने जन्म घेतला, लक्षात घ्या. कृष्णाने हे केलं, म्हणजे देव अवतार होत गेले. या कलियुगात एक अवतार असा हो नये, भले तो एखाद्या रोगाच्या रूपाने काही आहे ना भाऊ, आणि येणारच 26-27 लय डेंजर, ध्यानात ठेवा. तर अतिरेक, अत्याचार, भ्रष्टाचार हे जे चाललंय ना, याला कुठंतरी मुठमाती मिळावा आणि चांगली सोन्यासारखी लोक या जगात राहावात अशी इच्छा. आजच्या या शुभ महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर आपलं जे वनौषधी ना ते रिलीज करतोय. मोजकेच आहेत, एकच पाकिट मागू, 2 मागू नका. नंबर तुम्हाला सांगतो: 99 60 04 17 74. थंबनेलला बी लावतो, ध्यानात ठेवा. 99 60 04 17 74 आपलाच बाच आहे. आणि संपूर्ण पार्सल हे पोस्टाने तुमच्यापर्यंत पोचवतील. आता आहे थोडेच आहेत, पण एवढं महिनाभर घासून काय तयार केलंय आणि काय त्याचा इफेक्ट आहे तुम्ही मला सांगा. हा लाभाड नाही. दुसरी गोष्ट अशी, आजची जी स्टोरी आहे ना, ह्या स्टोरीकडं थोडं वेगळ्या नजरेने बघा. माझ्या बऱ्याचशा स्टोऱ्यांचा शेवट वाईट असतो, पण असं बी एखादी घटना होऊ शकते आजच्या कलियुगात किंवा शेवट गोड झाला, पण फार त्रासदायक झाला. त्रासदायक विषय होता. नेमका विषय काय आहे तुम्हाला मी इसकटून सांगताशिवाय तुम्हाला कळायचं नाही, म्हणून सांगतो. भंडारा आपला जिल्हा, त्या भंडारा जिल्ह्यातील घडलेला हा प्रकार आहे. जास्त आता ते कसं आहे, डीपमध्ये माहिती नको सांगायला, पण जे काय घडलंय तुम्हाला सांगतो. मधुकर नावाचा मुलगा आहे, 1.5 एकर जमीन फक्त, ती बी कोरडवाहू. आणि वडील कामाला जायचे कुठे, गरीब कुटुंबातला. पण पोरग इतकं हुशार होतं, हा मधुकर म्हणला नोकरीला आपल्याकडे 10-5 लाख रुपये भरायला, शाळेतले डोकं चालाना, 1.5 एकरात काय जगू शकत नाही, आपण काय केलं पाहिजे बा आपलं जीवन पुढचं सुखी होण्यासाठी. मग त्यांनी 10वी झाली, 12वी झाली. या 12वीच्या वर्गात असताना त्याच्या आयुष्यात एक मुलगी आली. मुलगी लांबची नव्हती, अगदी हाकेच्या अंतरावर तिचा बांगला. तिचं ते तुम्हाला सॅड पिक्चर मधले आर्चीचं हे कसं दाखवलेलं आहे, हा जबरदस्त. तिचे श्रीमंत वडील, 100-150 एकराचे बागायतदार, आणि त्या बागातला मंत्री कधी कधी त्यांच्या घरी यायचं, म्हणजे चांगले संबंध, सगळं असं कुटुंब. तर ती मुलगी पाहायची याच्या, हा पाहायचा. हे काय लफड्या दिवसांत, पण हा विषय प्रेमाचा होता, लक्षात घ्या. तिच्या मनात कुठंतरी घर केलं होतं ह्यांनी, आणि ह्याचं वागणं बोलणं चाललं. आणि पोरगा मधुकर आहे ना, हा सरळ मार्गी होता. म्हणजे काही जर उद्या लोचा झाला तर आपली मिटवायची ताकद नाही, मिटवण्यासाठी पैसे लागतात बरं का आजकाल काही. त्याच्यामुळं आपलं सुंडरीत कुंडरी बा, डोक्याला ताण नको. आणि नितांत प्रेम आई वडिलाच्यावर, बहिणीवर. बहिणीचं लग्न होऊन गेलेलं. म्हणला कष्ट करा भाकर खासा, तत्वानुसार चालायचं, डोक्याला ताण घ्यायचा नाही. पण तो नेत्र कटाक्ष याला काय बसून देत नव्हता. मग नाही 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 म्हणता सुद्धा त्याच्या काळजामध्ये तिने घर केलं. त्याला झोप येत नसायचं तास तास. आणि हे खरं प्रेम असंच असतं बरं का. तिच्याबद्दल अशा भावना तयार व्हायला लागल्या की बाबा वाईट वासना बिसना काय नाही तसलं, की आपल्या लाईफची जीवनभराची जीवनसंगिनी म्हणून जर ही जर आली तर किती बरं होईल. पण तिचं ते बापन, तिचं बाहून, ते कुटुंब बघितलं ना, अगा म्हणला ही आपल्याला 10 फूट नाही 15 फूट खड्डा घेऊन परून टाकते. मला यांचं अवघड आहे, अगं आपलं काय काच सुद्धा होणार नाही. हा नको भाऊ नको भाऊ, गाभारलं ते. हे आपला गप. मग वर्गात गेलं तरी तोच विषय. आता मुलगी 18 पूर्ण होती, अल्पवयीन होती, आणि हा बी अल्पवयीन होता. मग
इच्छा तर लय व्हायची, हा चोरून चोरून त्याला पाहायचा, ती चोरून चोरून याला पाहिजे. मग तिने त्याला असं केलं. असं याचा अर्थ असा होतो की आपण चहा घेऊ. शिव डायरेक्टच घराबाडला भाऊ, याचं कापरच भरलं पायाला. आता कसं असतं, सोपं नाही ते. आता तरी समजा पोरं कसला डे, काल ते 14 प्रपोज डे, आई डे, बाप डे, मग काय असं कोच्या डे सुद्धा निघा बसल्या कधी कधी जाण्याबरोबर. ती पोरगी म्हणली, हे बघ, मी मैत्रीण एका टेबलवर बसते हॉटेलमध्ये चहा पित, तू पलीकडच्या टेबलवर सेपरेट बस, शेजारी चहा पी, असा विषय. आयला मला आता सेफमध्ये भाऊ. मग चहा घातल्या, बोलणं चालू झालं थोडंसं उलसं तुलसं. तिची मैत्रीण जेव्हा भावाची होती, हा जो विषय आहे ना, ही सुरुवात मग एकमेकाच्या बोलण्यातून अतिशय सुंदर देखणी पोरगी, आणि तिचं नाव आहे मयुरी. सगळे व्यवस्थित. पण हा म्हणला, साकट्याला साकट आपलं काय बसत नाही, लग्न करशील का? म्हणजे लग्न माझ्या तर डोक्यात त्याचे. आता हे 18 वर्षाच्या आतलं प्रेमी ध्यानात ठेवा, की मला पण तुझ्याशिवाय मी दुसऱ्याचा विचार करू शकत नाही. मला माझं पण आहे, पण तुम्ही लय श्रीमंत आहे ना, आम्ही लय गरीब आहे. आणि इथं समाजाचं जातीपातीचं का जातभीत आहे बरं का, अजून लोकांच्या मनात जातभेद आहे, ध्यानात ठेवा. वेगळ्या जातीचं असले तर गोष्ट वेगळी होती. मला आपण समान जातीचे, फक्त प्रॉब्लेम असा आहे, तू श्रीमंत जातीची मी गरीब जातीचा आहे, असा विषय. अरे कसं जुळायचं बा? कारण तुम्ही तुमचा तोला मॉल त्या हिशोबातच बघणार. डॉक्टर, इंजिनियर, हाय फाय गाडी, आणि ती इस्टेटन दुनियादारीन, एखादा राजकारणीन. आणि माझं कसं आहे, मला अवघड आहे, पण मला मी व्यवसायात प्रगती करणार आहे. व्यवसाय करणार म्हणजे करणार. ठीक आहे, काय हरकत नाही म्हणले. तू विचार कर, आपण मी तुला शेवटपर्यंत सांगते, शब्द दे. हे दोघांनी एकमेकाला शब्द दिला, म्हणले पळून जायचं नाही, काय नाही काय नाही. पण आपले वय पूर्ण झाल्यानंतर 21 वर्ष, समजा 18 वर्ष, आपण घरच्यांच्या संमतीने लग्न करायचं, असं दोघांचं ठरलेलं. आणि आजकाल ती फोन आहेतच, हाय हॅलो अमकं तमकं, त्यांचे फोन बिन चालू झाले. याची 12वी सुटल्यानंतर हे फक्त फोनवरचं प्रेम, एकमेकाची काळजी घेणं, एकमेकाचा संवाद, बोलणं, असं इतक्या पुरतं मर्यादित. दुर्मिळ प्रेम आहे आजकाल राहिले, म्हणून मला वाटतं ते सांगितलं पाहिजे तुमच्यापर्यंत. हे आता काही काळ निघून गेल्यानंतर ह्यांनी काय केलं, ITIचं 2 वर्षाचं प्रशिक्षण घेतलं, वेल्डिंग, कटिंग, अमकं तमकं. आणि त्यांनी स्वतःचं वर्कशॉप टाकलं, भाड्याची जागा घेऊन. त्याच्यामध्ये तो डायरेक्ट ते ट्रॅक्टरला मागं डम्पिंग टेलर असतात का, ते टेलर बनवायचा. शेतीची काय अवजार असेल, कोणाला अवजारामध्ये, कल्टिवेटरमध्ये, नांगरामध्ये, पेरणी यंत्रामध्ये काय बदल करून हवेत, हे असं आहे. किंवा दुरुस्ती, वेल्डिंग, कुठं तुटलं मुटलं काय असं तुमचं, ब्रेजिंग, ही सगळं शिवाय कलर बिलर करायचा सगळी. आणि शेतकरीचं कसं असतं, इथं ग्रामीण भागात शेतकऱ्यांची जी अवजार आहे त्यांचा धंदा मिळतोच नाही असं नाही. 50 रुपये रॉडनी बिल्डिंग आहे, रॉड मिळतो 8 रुपयाला, 30 रुपये राहतातच नाही एक रॉड संपला की, असा विषय असतो. तो चांगलं चालायला लागलं, त्याचं पैसे यायला लागले. पण मनात पोरगा सरळ, पण मनात एक, काय होईल काय होईल काय होईल. बोलण्या चालण्यातून एकमेकाची चर्चा बिरच्या. ही जी मयुरी आहे, हिचा मोठा भाऊ, आता ती मोठं कुटुंब, 2-3 तर नुसत्या क्रटा आहेत, सोपं नाही. त्याच्या हा विषय लक्षात कसा कळला का, त्यांनी मोबाईलवर बघितलं, कुणासंग बोलते का चेक केला, काय लागलं पडी त्यांची त्यांना माहिती. पण त्यांनी ते बघितलं बा. आणि मग काय थोडा डोंबे काय, तुम्हाला सांगतो, ज्या माणसाच्याकडे पैसा भरपूर आहे, ज्या माणसाच्याकडे त्यांना वाटतं असं की मग पद प्रतिष्ठा वगैरेचा विषय असतो, म्हणला आपल्या घरची मुलगी, आपल्या घरची इज्जत, आणि असं म्हणले, हा मस्त आपल्या जातीचा आहे, पण ही बोलते म्हणजे काय लफडे आहे का काय, आमकं काय. त्यांनी मारला, ही चुपली बा, भावानीन बापानीन हेने त्याने, हे असं चालतं का, हेन ते पोरीने मार खाऊन घेतला. म्हणले आमचं काहीच नाही, आमचं फक्त एकमेकावर प्रेम आहे, आणि ते फोनवरचं प्रेम आहे, एवढं ते स्पष्ट सांगितलं. हा प्रेम आहे म्हणते ना, असं म्हणते, एवढे सांभाळत परत हाणली बा. असं काय करू नका. आमचं, आणि मुलगी 18 पूर्ण नव्हती. मग यांनी प्लॅनिंग केलं, सही कर. आता राजकारणाचे संबंध सगळं हे म्हणलं, एका मंत्र्याचे संबंध. पोलीस स्टेशनला गेले, म्हणले तक्रार कर. अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, तिला जबरदस्ती तक्रार करायला लावली त्या मुलीला. मग तुम्हाला माहिती ना काय होतं, पोलिसांनी उचलला.
गुन्हा दाखल केला, पोस्कोचा दाखल केला. म्हणजे अनेकांनी तुम्ही स्वतः तुमच्या आयुष्यात प्रेम केलं असेल, म्हणजे कुणाला प्रेमासाठी काय काय द्यावं लागतं घ्यावं लागतं बघा. यांनी भरपूर मारबीर खाल्ला, सगळं केलं, वकील दिला, धंदा उभा राहिला सगळं. पण गडी मनातून म्हणला मला माहिती आहे ना मी काही केलेलं नाही, सत्य कुठंतरी आहे, न्यायदेवता आहे. विषय कोर्टात गेला. 3 महिने तर गडी आतमध्येच राहिला, कारण कलम मोठं होतं. 3 महिन्यानंतर त्याला जामीन मिळाला. जामीन मिळाल्याबरोबर त्यांनी मला लय डोक्याचा हे करून नाही घेतला गोविंदा. त्यांनी आले दुकान उघडलं. पंचक्रोशी सगळी इकडे तिकडे सगळीकडे चर्चा झालेली 4 गावात, मोठ्याचं सगळंच मोठं. ह्याने आल्याला दुकान उघडलं. म्हणलं वकिलाची फी खर्च आमकं तमकं लय लाकलं पडे येत, ही पैसे आधी हे करायचं कमवायचं, परत धंदा चालू केला. धंद्याला काय मरण नसतं, धंदा चालू झाला. नियमित तारखेला जाणं हे ते वकिलाशी कॉन्टॅक्टमध्ये, तो अशा प्रोसेसमध्ये राहिला. थोडा काळ निघून गेले 6-7 महिन्याचा 8 महिन्याचा. मुलगीचं वय 18 पूर्ण झालं. जसं हिचं वय 18 पूर्ण झालं, घरच्यांनी आईवडिलांनी भावं ठरवलं, आता तारारी करून टाकू, आपण लग्न जमून टाकू, आपल्या तोला मिळाला मस्त असं नाही का. तर मग हटकायला सुरुवात केली. आता हे मोठे, पण ते हटकायला सुरुवात केली इकडे तिकडं त्यांच्या पाहुण्यारावळ्यांच्याकडून, समाजाकडून किंवा चांगल्या आता ते मोठ्याचं सगळंच मोठं, म्हणजे ते पुढचा बी प्रतिष्ठित आहेच ना. तो काय म्हणायचा, मला दुसरी कुठली बी केपेबल आहे, मी चांगली मिळणारच नवरी. ज्या नवरीचा अशी अशी केस चालू आहे किंवा प्रेम प्रकरण होतं किंवा काय, लोकांना काय तोंडाला नाव ठेव, काही लोक अफवा उठवतात, बदनाम तर झाली ना. मग ती मुलगी मी का करू, मी काय 7 महिन्यात जलामलोय का तवा, पुरं 9 महिने 9 दिवस घेतल्यात. ही एक मानसिकता. हे सगळे जे पॉईंट आहेत हे ते घरच्यांना कळाले की रिस्पॉन्स कुठून मिळाला समाजात, त्यांना ठेवा. यांना नंतर कळलं की आपण आपल्या डॅशिंगमध्ये रॅशमध्ये सगळं करून बसलो, पण ते चुकीचं होतं. कारण त्यात आपण एक विचार केला की आपली बदनामी होणार आहे. विषय जर तिथल्या तिथं क्लोज केला असा, मिटावला असा, पण आता आपल्याच लेकराची बदनामी झाली. हा पॉईंट त्यांच्या लक्षात आला की वाटू झालं भाऊ, आता काय करायचं. परत ती बापल्या ते खायला म्हणले, म्हणावं तशा जागा आहे ना काय नाही, म्हणजे काय आहे ना, तर बदनामी झाल्यामुळे आहे ना. हा नवरदेव बी आपण त्याच्यावर केस टाकली, हा काय वाईट नाही, आपल्याच नात्यागोत्यातला आहे किंवा समाजातला आहे, आपल्या जातीचा आहे, पण तो गरीब आहे, ते काय हे नाही. मग आता हे अशा प्रसंगात अडकल्यामुळं शेवटी त्यांनी एक मध्यस्थ गाठला आणि हा जो नवरदेव आहे ना ह्याच्याशी चर्चा करायचा प्रयत्न केला. ती चर्चा अशी झाली की झालं गेलं विसरून घ्यावं, काय असन ती झालं ना आपलं, ते आपण मिटवून घेऊ, काही करू, ही पोरगी कर आमची, आता लग्नच लावून देतो आम्ही. हे नवरदेव जे होता मधुकर, ह्याने विचार केला की कुणाला प्रेम कसं मिळतं, कुणाला कसं मिळतं, मला कदाचित असं मिळत असेल, पण ते मुलीची इच्छा तीच. आज हे विचार तरी मला तोच नवरा करायचा. ह्याला विचारलं, मला तीच बायको करायची. फक्त आता ही कोर्ट कचेरी आमका दामका आडसर होता, कारण ते दूर होईल ते नाही असं नाही. शेवटी ह्या महिन्याच्या 8-10 दिवसापूर्वी एप्रिलमध्ये लग्न आता आहे, 1-1.5 महिन्यानी एप्रिलमध्ये लग्न आहे आणि त्या लग्नाला मी बी जाणार आहे, ना काळजी करू. म्हणजे असा विषय की लक्षात आलं तुमच्या. त्याच्यामुळं 2 जीव कसे का एकत्र आले, खरं प्रेम, यात खऱ्या प्रेमाचा विजय झाला, जिंकलं ते. आणि ते प्रेमाचं त्याच्या संसाराला आपण आशीर्वाद द्यायला काहीच अडचण नाही. बोलण्याचा सांगण्याचा उद्देश एवढा होता आज की कुठलीही गोष्ट करताना विचारपूर्वक करा, सगळ्या बाजूने विचार करून निर्णय घ्या. आणि नाही तुम्हाला तोडगा सापडत, बाबा मामा आहेच ना, आता थोडा अडचणीत आहे त्याच्यामुळे फोन बंद आहे, लक्षात आलं तुमच्या विषय, काही गोष्टी समजून घ्यायच्या न सांगता. पण ही अडचण लवकरच दूर मिटेल, लवकरच मिटेल. 4 दिवस लागतील, 6 दिवस लागतील, 3 दिवस लागतील, काय लागतील ते लागतील, पण अडचणीतून मार्ग काढण्यासाठी मामा तुमच्या समोर तुमच्या बरोबर शेवटपर्यंत साथ देईन, एवढी मात्र तुम्हाला मी शब्द देतो. आणि परत एकदा ज्या समाजात म्हणजे वावरताना आता मी तुम्हाला खरं आतलीच गोष्ट सांगतो. काय होतं
आज्याची गरिबी, बापाची गरिबी, ही माझं फक्त वाचन जास्त, प्रवास हे अमकं तमकं. लोक प्रत्येक माणूस काहीतरी बनण्यासाठी म्हणजे 18, 15, 16, 17, 18 वर्षानंतर काहीतरी आपण बनावं, काहीतरी हे पैसा कमावा याच्यासाठी प्रयत्न करत असतो. पण माझं लाईफमध्ये माझं माइंड असं आहे की मी पैसा कमावण्यासाठी लय धंदा केला, पण काय कुठे यश नाही मिळालं तुम्हाला सांगतो. हां, पण वाचन बिचन कमी होऊन दिलं नाही. आणि त्याच्यातच हा यूट्यूबचा पर्याय, त्याच्या आधी एक चॅनल होता ट्रकांचा. त्या ट्रकांच्या चॅनलमध्ये तर मी भाकरी घ्यायचो, डबा असायचा, पाण्याच्या बाटल्या घ्यायच्या 3 आणि त्या गाठात जाऊन बसायचं, ट्रकावाल्याला मदत करायची, तिथे व्हिडिओ काढायचे. दिवस 2-3 व्हिडिओ गावायचं. मला 8,000 10,000 मिळायला लागले त्या काळात, 3 वर्षापूर्वी. म्हणजे पण ते क्षेत्र हे काम कसं करतं हे लक्षात आलं. मग हे क्षेत्रात आलो आणि यूट्यूब काय चालू केलं माहिती आहे का? पैसे कमावण्यासाठी. म्हणलं आपले लेकरं बाळ आहेत, आपल्या प्रपंचाला त्यात थोडंफार मदत होईल. आणि मग समाजाला सगळ्या प्रकारे सपोर्ट करायचा प्रयत्न केला. म्हणजे त्यांच्या कमेंटला उत्तर देणे, कमेंट वाचणे, त्याच्यानंतर फोन नंबर अख्ख्या महाराष्ट्रात रिलीज केला सगळीकडं. विषय असा झाला की कोणाचं दुःख काय, कोणाचं आनंद काय, कोणाचं काय समस्या काही, ही करत असताना एक गोष्ट लक्षात आली, तुम्हाला खरं सांगतो. जग इतक्या जवळून अनुभवायला मिळालं, चांगले वाईट सगळ्या प्रकारचे लोक भेटले, पण ढगात दुःख लय हो. मला असं वाटलं की ह्यांच्या दुःखाव काहीतरी म्हणजे काय म्हणतो, समाजासाठी काहीतरी करण्याला लय संधी आहे आपल्याला. म्हणून तर मी बागलामुखीचं तो विषय त्यामुळं मी ठेवला की तिथं काय फरक पडतोय, कसं होतंय. दुसरी गोष्ट, नास्तिकही भेटले. त्यांना म्हणलं संविधानानुसार महाराज मला अधिकार आहे, मला माझ्याप्रमाणे जगण्याचं, मला जगू द्या, असं माझं काय म्हणणं नाही. हे सगळं करत असताना मला एक आवर्जून सांगावंसं वाटतं की काही वाईट माणसंही भेटली, काही चांगली भेटली, सगळ्या प्रकारे. पण ह्यातलं आणखी एक दुःख खाजगीमध्ये, मग हे किती मोठं काय म्हणते आश्चर्य तुम्ही लेण्यात घ्या आता, की एक स्त्री नवऱ्याची ज्या गोष्टी बोलत नाही ते फोन करून म्हणते मामा हे असं असं. म्हणजे माचा अर्थ आई, आणि आई अधिक आई म्हणजे मामा आहे, लक्षात घ्या. माऊली शिवाय कोणाला कधी बोललो नाही. माऊलीच, आईच आपली. अशा सगळ्या स्त्रिया, मुली अनेकांचं मला मग ती वेळच चटकच लागली मला, समजा की कुणी असू द्या, त्यांना त्यांच्या अडचणीतून रिलीज करायचं, असा विषय. पण इतकं दुःख आहे समाजात, मग मला काय काय गोष्टी फोकस करता येईल ह्याचा प्रयत्न करतो. एकटा माणूस किती करणार आहे शेवटी. त्यातलाच एक प्रकार आहे हे औषध म्हणून. हे फोन येतात ना, काय समस्या असतात ना, लैंगिक समस्या, आणि बाहेरचं जग बघितलं ना, 50 ग्रॅमची डबी 700, 800, 700, 800, 50 ग्रॅम. का अमृत बिमृत आणलं का काय समुद्र मंथनातून काढून तुम्ही, असं काही नाही. त्या हाही थोडं लांब आहे, 1000-1200 किलोमीटर आहे अंतर. तिकडे एकदा गेलं ना की तिकडंच 8-15 दिवस राहून हा कार्यक्रम राबवला मी, काय विषय काय नाही कसं आहे. आणि रिझल्ट द्यायला फक्त मामाला विसरू नका, फोनवर द्या. असं आता मी थोडी ही प्रक्रिया थोडी नाजूक विषय असल्यामुळं गुप्त ठेवली, किंवा कोणाचं नाव ओपन न करणे वगैरे असा विषय थोडासा. त्यामुळं फोनवर मला म्हणू शकतो, किंवा मला व्हॉट्सअपमध्ये ते कम्युनिकेशन तुमच्या आमच्यात होऊ शकतं, काय अडचण नाही. मला जे आत्ता एक थोडी समस्या अडचण आली त्याच्यामुळं फोन बंद आहे. पण लवकरात लवकर ह्यातून मार्ग निघेल आणि समाजाच्या सेवेसाठी शालराव मामा परत एकदा तुमच्यात येईल. रामकृष्ण हरी माऊली.